त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जो विषय घेऊन आपल्या सोबत चर्चा करणार आहोत तो विषय आहे वन नेशन वन इलेक्शन। गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये या विषयाची चर्चा सुरू झाली आहे। आज हा विषय आपल्यासमोर घेऊन येण्यामागचं कारण असं की पश्चिम बंगालच्या अतिशय आक्रमक असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वन नेशन वन इलेक्शन यासाठी जी समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीला म्हणजे रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत झाली या समितीला ममता बॅनर्जींनी आज सविस्तर पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये तुमची वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना पुरेशी स्पष्ट नसताना तिला कशी सहमती देता येईल, त्यामुळे ती मला अमान्य आहे। दुसऱ्या बाजूला की संवैधानिक पद्धतीने जी राज्य सरकार निवडून आलेली आहेत त्यांना आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा संवैधानिक अधिकार असताना अशी राज्य सरकार केंद्र सरकारबरोबर लोकसभेच्या निवडणुका घेत असताना त्या विधानसभांच्या निवडणुका घेण्यासाठी तुम्ही त्या राज्य सरकारांना बरखास्त करणार आहात का, असा एक त्यांचा प्रश्न आहे। आणि साहजिकच आहे की जी राज्य विधानसभा जी सरकार त्या राज्यातली निवडून आलेली आहेत ती त्या जनतेने 5 वर्षाकरता निवडून दिलेली आहे। आता ही वन नेशन वन इलेक्शन ही बाब प्रकर्षानं सध्याचं केंद्र सरकार पुढे का नेतं आहे यावर अनेक वेळा यापूर्वीही चर्चा वेगळ्या माध्यमातून झालेल्या आहेत यावर देशामध्ये, परंतु सामायिकपणे एखादा विषय घेऊन देशामध्ये चर्चा करण्याचा जो काळ असतो तशी चर्चा कुठल्याही विषयावर अलीकडच्या काळामध्ये होऊ शकत नाही, होऊ शकलेली नाही। याचं कारण असं की गेल्या काही वर्षांपासून विषयांचं जे काही धडकणं आहे इतकं वेगवान आहे की आज जर एखादा विषय आला तर दुपारपर्यंत एक वेगळा विषय येतो, संध्याकाळपर्यंत एक वेगळा विषय येतो आणि त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनवर एक गंभीर चर्चा देशामध्ये उभी राहत नाही। अशावेळी ममता बॅनर्जी यांनी लिहिलेलं पत्र हे चर्चेचा विषय होतं। खरं तर राज्य सरकार म्हणजे भारतीय संविधानानं संघराज्य पद्धत निर्माण केलेली आहे। राज्यांचं एक फेडरल आणि केंद्र सरकार म्हणजे राज्यांचे काही अधिकार आहेत, काही केंद्राचे अधिकार आहेत, असं दोघांचं मिळून एक फेडरल म्हणजे संघराज्य पद्धत आपल्याकडे अस्तित्वात आहे। आणि या संघराज्य पद्धतीचा जे काही दुखणं या संघराज्य पद्धतीचं दुखणं केंद्रामध्ये असणाऱ्या कोणत्याही सरकारला कोणत्याही सत्तेला ते सातत्याने राहिलेलं आहे। म्हणून आपण जर पाहिलं की 1952 मध्ये म्हणजे 1950ला आपण संविधानाचा स्वीकार केला आणि 1952 साली आपल्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका या सुरू झाल्या आणि त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकसभेबरोबर अनेक राज्यांच्या म्हणजे जवळपास देशातल्या त्या काळी अस्तित्वात असलेल्या सर्वच राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील घेतल्या गेल्या। आता या निवडणुका घेतल्यानंतर 52ला या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर 53 मध्ये सरकार बरखास्तीला काही राज्यांची सरकार बरखास्तीला सुरुवात पण झाली। म्हणजे 53 मध्ये त्या काळी पटियाला आणि पूर्व पंजाब असं एक राज्य होतं, नंतर त्याचा बदल झाला। तर ते सुरुवातीला सर्वात पहिलं बरखास्त झालेलं सरकार आहे आणि त्यानंतर जवळपास त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 55 मध्ये साधारणतः ES नंबूद्रीपाद यांचं केरळचं सरकार बरखास्त करण्यात आलं आणि अशी एक परंपरा ही दीर्घ परंपरा या देशामध्ये लागली। या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसने दीर्घकाळ या देशामध्ये सत्ता केली, पण तरीही भारतीय जनता पक्षाचं आता जर सरकार आपण उन्हाळीपुरे नरेंद्र मोदी पंतप्रधान असण्याच्या काळाला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि NDA आघाडीचं सरकारही या देशामध्ये राहिले 5 वर्षे 13 महिने आणि 13 दिवस असं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात देखील सरकार राहिले आहेत। तिसऱ्या आघाडीचं जे सरकार राहिली देशामध्ये ती देखील 3 वेळा येऊन गेली, परंतु तिसऱ्या आघाडीच्या सरकारमध्ये समाजवादी विचारसरणी असलेल्या सरकारांमध्ये पूर्ण टर्म ते कधीही पूर्ण करू शकलेले नाहीत। 77-78चं मोरारजी देसाई यांचं सरकार असेल किंवा त्यानंतर 89 मधलं VP सिंग यांचं सरकार असेल आणि त्यानंतर अलीकडच्या काळात म्हणजे 2000 पूर्वीच्या म्हणजे 95 पूर्वीच्या काळातलं देवगौडा सरकार असेल, तर या सगळ्या सरकारांनी पूर्ण कालावधी केलेला नाही। त्यामुळे यांना
यांच्या सत्ता काळातला राज्य सरकार बरखास्त करण्याचा तसा इतिहास नाही. पण 2014 नंतर देखील म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देखील अनेक राज्य सरकारांना बरखास्त केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या कारणास्तव किंवा त्या राज्यांमध्ये त्यांची संख्या कमी असली तरी त्यांनी तिथल्या पक्षाची मोडतोड करून म्हणजे कालच आपण महाराष्ट्राचा विधानसभेतील निकाल आपण पाहिला की निवडणूक आयोगाने जे काही निर्णय दिलेले होते त्याला आधार बनवून काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आणि अपात्र सदस्यांच्या संदर्भातली जी याचिका होती त्यावर मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. कोणत्याही पक्षाच्या सदस्यांना अपात्र करण्यात आलेलं नाही. या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाची देखील दिशानिर्देशनं होती, परंतु त्या दिशानिर्देशनांपेक्षा अध्यक्षांनी निवडणूक आयोगानं दिलेली प्रमाणं किंवा निवडणूक आयोगानं दिलेला निकाल किंवा निवडणूक आयोगानं पुरवलेली दस्तऐवज हीच त्यांनी ग्राह्य मानली आणि त्या अनुषंगाने त्यांनी निर्णय दिला. असो, प्रश्न हा नाही, हा चर्चेचा मुद्दा नाही. चर्चेचा मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शन, की सातत्यानं केंद्रामध्ये जी सत्ता असते ती राज्य सरकारांना बरखास्त का करते. म्हणजे आतापर्यंत 53 पासून तर आता 2023 पर्यंतच्या ह्या परंपरा नेमक्या काय सांगतात की केंद्रामध्ये सरकार जे येतं त्या सरकाराला एकाधिकारशाही हवी असते का, की सर्व राज्यांनी आम्ही ठरवलेले निर्णय मान्य केले पाहिजेत आणि ते तात्काळ अंमलात आले पाहिजे. म्हणजे राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये संघर्षाचा मुद्दा नेमका काय असतो. जर आपण भारतातल्या आज प्रत्येक राज्यांच्या प्रादेशिक पक्षांना जर पाहिलं तर या प्रादेशिक पक्षांचा जो उदय आहे तो काही प्रश्नांना घेऊन आहे. म्हणजे काही पक्ष त्या राज्याची भाषा ही अस्मिता घेऊन उदयाला आलेले आहेत. काही राज्य त्या राज्यातील इतर जी जनता आहे म्हणजे जी सत्ताधारी जातवर्ग जे आहे यापेक्षा इतर जी जनता आहे त्यांची अस्मिता घेऊन पुढे आलेली आहे. काही पक्ष आपलं वैचारिक राजकारण घेऊन पुढे आलेले आहेत. काही पक्ष आपला बहुजनवाद घेऊन पुढे आलेले आहेत. तर काही पक्ष वैदिक आणि अवैदिक या फरकातून अवैदिक वाद घेऊन पुढे आलेले आहेत. तर अशा वेगवेगळ्या विचारसरणी घेऊन पुढे आलेले हे राजकीय पक्ष आपली अस्मिता आणि आपले विचार घेऊन त्या त्या राज्यामध्ये लोकप्रिय झालेले आहेत. त्या त्या राज्यातले ते मजबूत आणि सत्ताधारी पक्ष झालेले आहेत. या सत्ताधारी पक्षांना बरखास्त करताना किंवा या सत्ताधारी पक्षाशी संघर्ष होत असताना का एकदाच आपण हे ठरवू नये की सर्व राज्य सरकारं ही एकदाच बरखास्त करून लोकसभा आणि विधानसभा एकदाच का आपण घेऊ नयेत. आणि मग असं जर झालं तर गेल्या काही काळापासून केंद्र सरकार किंवा विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे सातत्यानं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जो प्रचार करतात की त्या प्रचारामध्ये ते नेहमी म्हणतात की डबल इंजिनचं सरकार. डबल इंजिन म्हणजे केंद्रामधलं एक इंजिन आणि राज्यामधलं एक इंजिन. जर लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने घेतल्या गेल्या तर मग हे आव्हान सोपं होतं की डबल इंजिनचं सरकारचं जर आव्हान केलं, केंद्रामध्येही एकच सरकार आणि राज्यामध्येही तेच सरकार जर असलं तर तुम्हाला फायदा होईल. परंतु खरंच याचा फायदा होतो का. महाराष्ट्राच्या संदर्भात जे निर्णय झाले त्या निर्णयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अशी प्रतिक्रिया होती की हे सरकार मजबूत आहे आणि मजबूत असा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे. सरकार मजबूत असणं आणि मजबूर असणं याच्यामध्ये काय फरक आहे. बहुजन वादाचं राजकारण घेऊन पुढे आलेले कांशीराम यांनी सरकार ही मजबूत नकोत मजबूर असली पाहिजेत आणि जर मजबूर असेल सरकार तर ती जनतेच्या हिताचं कामं करतात. त्यामुळे सत्ता जर मजबूत राहिली तर ती नक्कीच एकाधिकारशाहीच्या दिशेनं पुढे जाते आणि सरकार जर मजबूर असेल तर ती नेहमीच जनकल्याणाच्या दिशेने पुढे जाते. हा गेल्या 70 वर्षातला भारतीय लोकांचा सत्तेविषयीचा अनुभव आहे आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात ममता बॅनर्जी यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कदाचित ती प्रतिक्रिया भारतीय लोकांची राज्यस्तरीय प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे काय या संदर्भात भारतीय लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही हा प्रश्न तुमच्यासमोर विचारासाठी ठेवलेला आहे. आपण हा व्हिडिओ ऐकला, आवडला
तर शेअर करा आणि आपण हा व्हिडिओ ऐकून घेतला याबद्दल धन्यवाद.